गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण पुढचा पार्ट कंप्लीट करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी याबद्दल चर्चा केली होती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून आपण सगळ्या गोष्टी बघत होतो. ठीक आहे. सो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टबद्दल चर्चा केली. त्यानंतर जे महत्त्वाचे कायदे आहेत, राज्यघटनेच्या निर्मितीपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण त्याच्यावर अभ्यास करतो. ठीक आहे. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण 1858च्या भारत सरकारच्या कायद्यापर्यंत आलो होतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 1773 पासून ते 1858 पर्यंतचा जो कारभार होता भारताचा तो ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून चालायचा आणि 1858 पासून 1947 पर्यंतचा जो प्रवास आहे तो ब्रिटिश क्राऊन म्हणजे राजा किंवा राणी डायरेक्टली ब्रिटिश पार्लमेंटच्या माध्यमातून भारताचा कारभार चालवला जायचा. म्हणजे जी कायदे निर्मिती व्हायची तिच्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटचा प्रत्यक्ष सहभाग असायचा आणि भारतावरचं जे प्रशासन असेल त्याच्यावर संपूर्णपणे नियंत्रण ते ब्रिटिश पार्लमेंटचं म्हणजे ब्रिटिशांचं आलं. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी याच्यातून बाजूला गेली. त्याची कारणं होती भारतामध्ये काही ठिकाणी झालेली एक प्रादेशिक उठाव असतील, त्यानंतर सर्वात मोठा म्हणजे ज्याला आपण रिव्हॉल्ट ऑफ 1857 म्हणून ओळखतो. 1857 म्हणजे 1857चा उठाव, स्वातंत्र्य समर. त्याच्यामुळे कंपनीला भारतातील राजकीय सत्ता किंबहुना कंपनीला भारतातली संपूर्ण सत्ता गमवावी लागली आणि भारतामधून कंपनीला बाहेर जावं लागलं आणि ब्रिटिशांची सत्ता 1858च्या कायद्यामधून ब्रिटिश पार्लमेंटने तो संपूर्ण कारभार जो आहे तो त्यांच्या हातामध्ये घेतला. आपण मागच्या लेक्चरमध्ये 1858चा जो भारत सरकारचा कायदा होता तो बघत होतो. त्यामध्ये दोन पोझिशन इम्पॉर्टंट होत्या, त्या निर्माण झालेल्या होत्या. ती म्हणजे एक व्हाईसरॉय पदाची निर्मिती. व्हाईसरॉय ओके. 1858च्या कायद्यानुसार या पदांची निर्मिती झाली होती. 1858 ओके. आणि दुसरं एक पोझिशन निर्माण केलं गेलं होतं ते म्हणजे भारत मंत्री. भारत मंत्री हे भारतामध्ये नसून ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये बसायचे. ओके. भारत मंत्री भारतासंबंधीचा रिपोर्ट भारत मंत्र्याला पाठवायचे आणि भारत मंत्री ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये तो सादर करायचे. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये. ठीक आहे. सो 1858च्या कायद्यामध्ये झालेले हे दोन बदल खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये व्हाईसरॉय, भारताचे पहिले व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंग यांना अपॉइंट केलं गेलं. लॉर्ड कॅनिंग हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. ओके. क्वीन्स प्रोक्लेमेशन म्हणजे राणीचा जाहीरनामा वगैरे त्या संबंधीच्या गोष्टींवर आपण चर्चा केली होती. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्याचं कन्व्हर्जन झालं व्हाईसरॉयमध्ये आणि भारत मंत्री या पदाची एक निर्मिती केली गेली. आणि कंपनीच्या भूमिकेमध्ये 1858च्या कायद्यामुळे झालेले जे काही बदल असतील ते बदल आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असतात. ठीक आहे. सो ईस्ट इंडिया कंपनीचं विघटन झालं आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारिक एकाधिकारशाहीला समाप्त करण्यात आले आणि त्यांचं वसाहतींवरचं नियंत्रण कमी केलं गेलं. म्हणजे भारतामध्ये जे ईस्ट इंडिया कंपनीने वसाहतीकरण केलं होतं, कॉलोनियल सिस्टीम आणली होती, ते कॉलोनियल सिस्टीम 1858च्या कायद्याने कमी केलं गेलं आणि भारतामध्ये ज्या काही वसाहतींवर त्यांची व्यापारिक मोनोपॉली होती म्हणजे व्यापाराची जी काही एकाधिकारशाही होती ती कमी करण्यात आली आणि भारतामध्ये इतर युरोपियन किंवा संपूर्ण जगातले लोक देखील भारतामध्ये येऊन व्यापार करायला सुरुवात करण्यात आली. अशा गोष्टी 1858च्या कायद्यामध्ये घडलेल्या आहेत. ओके. त्यानंतर ब्रिटिश सार्वभौमत्वाची स्थापना असं देखील आपण याला म्हणतो. ओके. म्हणजे सोव्हर्निटी जी आहे ब्रिटिशांची ती इकडे स्थापन झाली. ओके. प्रत्यक्ष नियंत्रण प्रस्थापित करून सर्व कारभार ब्रिटिश साम्राज्याने आपल्या अधीन करून घेतला होता. त्याला कोणाचं स्वरूप होतं? 1858च्या कायद्याचं. ठीक आहे. चलो देन भारताच्या प्रशासनावर 1858च्या कायद्यानुसार कोणकोणते परिणाम झाले होते ते आपण बघून घेऊया. ओके. सरकारी संरचनात्मक बदल. ओके. म्हणजे जे गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस झाले होते. स्ट्रक्चरल चेंजेस
ऑफ द गव्हर्नमेंट. ठीक आहे. सरकारी संरचनेमध्ये झालेले बदल जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात 1858च्या कायद्यामध्ये. ठीक आहे. कायद्याचा परिणाम स्वरूप प्रशासनिक संरचनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत असतात, ज्यामध्ये नवीन विभागांचा समावेश, जुन्या विभागांची पुनर्रचना इत्यादी समाविष्ट आहेत. ठीक आहे. कायद्याचं वैशिष्ट्यच ते असतं की जुन्या चालीरीती किंवा जुन्या प्रथा परंपरा ज्यावेळी चुकीच्या वाटायला लागतात त्यावेळेस एखादी नवीन गोष्ट जन्माला येते आणि ती नवीन गोष्ट एक सोशल वेलफेअरच्या माध्यमातून जन्माला येते, ज्याच्या माध्यमातून काही शिस्त आणली जाईल, समाजामध्ये काही कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी तो कायदा लागू केला गेला जातो. ठीक आहे. सरकारी संरचनात्मक बदल आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. त्यानंतर केंद्रीय सत्ता व अधिकार. कायद्यांमुळे केंद्रीय सत्तेच्या कार्यधारा आणि शासनाचे अधिकार वाढलेले असतात, ज्यामुळे अधिक कार्यक्षम प्रशासन आणि सक्षम व्यवस्थापन होत असतं. म्हणजे जे काही मॅनेजमेंट असेल ते व्यवस्थित होईल. इकडे या सांगितलं आहे. भारतीय स्वराज्याची संकल्पना क्लिअर आहे. या कायद्याने ब्रिटिशांचं कॉलोनियल सिस्टीम किंवा वसाहतींवर असणारे जे काही स्वराज्य किंवा मोनोपॉली होती ती नष्ट केली होती आणि भारतीय स्वराज्याची संकल्पना आपल्याला तिकडे या शासन प्रणालीच्या माध्यमातून आणि ती लोकशाही प्रधान बनत गेली. ओके. 1858च्या कायद्याची भूमिका काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आपण बघतो. भारतीय समाजावर 1858च्या कायद्याचे परिणाम. ओके. भारतीय समाजावर कोणकोणते परिणाम झाले होते तर त्यामध्ये शैक्षणिक सुधारणा झाल्या, त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक बदल मोठ्या प्रमाणावर आपल्याला 1858च्या कायद्याने बघायला मिळतात. ठीक आहे. तुम्हाला लिखाणकाम करताना इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजनमध्ये या गोष्टी तुम्ही जर मेन्शन केल्या तर तुम्हाला मार्क्स जे आहेत त्यामध्ये चांगल्या प्रमाणात मिळतात. म्हणजे शैक्षणिक सुधारणा झाल्या, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणा झाल्या, सरकारी गोष्टींमध्ये कोणकोणते बदल झाले, सामाजिक संरचनात्मक बदल काय आहेत 1858च्या कायद्याचे. ओके. ब्रिटिशांच्या वसाहतींवर असणारी जी काही एकाधिकारशाही होती ती कशी संपुष्टात आणली गेली. या कीवर्ड्सचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तुमच्या लिखाणामध्ये तर तुम्हाला मार्क्स मिळणं सोपं जातं आणि मार्क्स चांगल्या प्रकारात तुम्हाला मिळून जातात. क्लिअर आहे. शैक्षणिक सुधारणांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात कायद्यामुळे गेलेले सुधारणांचे स्वरूप आणि परिणाम शिक्षणाच्या पद्धतीत आणि प्रणालीत बदल घडून आणलेले आहेत. ठीक आहे. याच्या पूर्वी देखील एक वुड्स एज्युकेशनल डिस्पॅच आला होता 1854मध्ये. ओके. लक्षात ठेवणार आहात तुम्ही. वुड्स एज्युकेशनल डिस्पॅच ज्याला आपण वूडचा खलिता म्हणून ओळखतो 1854मध्ये आणला गेला होता की भारतामध्ये शिक्षण पद्धती कशी असावी, शिक्षणाचं स्वरूप भारतामध्ये कसं असावं हे वुड्स एज्युकेशनल डिस्पॅचच्या माध्यमातून आणलं गेलं होतं. आणि या वुड्स एज्युकेशनल डिस्पॅचमध्ये उच्च शिक्षण असेल ज्याला विद्यापीठीय शिक्षण असं आपण म्हणतो, माध्यमिक शिक्षण आहे आणि प्राथमिक शिक्षणाचं स्वरूप आणि भाषा काय असावी अशा स्वरूपाच्या गोष्टी तिकडे मेन्शन केल्या गेल्या होत्या. आणि उच्च शिक्षण किंवा विद्यापीठीय शिक्षण जर भारतामध्ये तुम्हाला द्यायचं असेल तर ते लंडन युनिव्हर्सिटी बेस असलं पाहिजे. ओके. कोणत्या विद्यापीठांच्या धर्तीवर तुम्ही भारताचं शिक्षण पद्धती दिली पाहिजे तर लंडन विद्यापीठांच्या धर्तीच्या आधारावर. ह्या सगळ्या गोष्टींचा सार जो आहे वुड्स एज्युकेशनल डिस्पॅच वगैरे या सगळ्यांचा एक सुधारणात्मक सार जो आहे तो आपल्याला 1858च्या भारत सरकारचा जो कायदा आहे ज्याला गुड गव्हर्नन्स ॲक्ट असा भारतीय सुशासनाचा कायदा आपण म्हणतो त्या कायद्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचा देखील उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. शैक्षणिक प्रणालीमध्ये देखील बदल आहे. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव, कायद्याचे परिणाम. आता सामाजिक आणि सांस्कृतिकवरचा प्रभाव जो आहे 1858च्या कायद्यामध्ये ते तुम्हाला 1857च्या उठावामध्ये झालेले जे काही परिणाम असतील त्यांच्यामुळे आपल्याला इकडे बघायला मिळतात. ठीक आहे. कायद्यांचे परिणाम समाजाच्या विविध स्तरांवर विशेषतः सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि सामाजिक नीतिमान्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. की धार्मिक किंवा सामाजिक काही गोष्टी असतील त्यामध्ये ब्रिटिशांचा मोठ्या प्रमाणावर झालेला हस्तक्षेप. ओके. हिंदूंनी टिळा न लावणे, दाढी न वाढवणे अशा स्वरूपाच्या काही सामाजिक गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये हस्तक्षेप वाढला होता.
आणि त्याचे परिणाम आपल्याला 1857च्या उठावामध्ये किंवा तो उठाव आणि त्याचे परिणाम यामध्ये या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. सो सामाजिक नीतिमान्यावर मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर आर्थिक परिणाम, आपण 1858च्या कायद्याचा एक सर्वांगीण विचार करतोय की त्या कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल होत गेले, भारतामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्या कायद्यामुळे बदललेल्या आहेत किंवा का त्या कायद्याचं स्वरूप काय, त्या कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला गेला आहे, ह्या गोष्टी आपण चर्चा करतो. ठीक आहे. सो कर प्रणालीत बदल, कर संरचनेत मूलभूत बदल झालेले असतात ज्यामध्ये नवीन करांचे आर्किटेक्चर समावेश असतात आणि त्या परिणाम स्वरूप अधिक कर न्याय व पारदर्शकता होते. ओके. देन व्यापार आणि उद्योगावर मोठ्या प्रमाणात प्रभाव झालेला आहे. ठीक आहे. की जुने व्यापार वगैरे जे आहेत ते रद्द झाले आणि नवीन व्यावसायिक किंवा नवीन उद्योन्मुख क्षेत्राच्या विकासास चालना मिळाली. ओके. त्यानंतर भारतीयांच्या प्रतिक्रिया, IMP डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये म्हणजे वर्णनात्मक परीक्षेमध्ये. सो 1858च्या कायद्यामुळे किंवा 1858च्या कायद्याच्या विरोधात भारतीयांच्या टीका काय आहेत किंवा भारतीयांच्या प्रतिक्रिया काय आहेत या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे 1858च्या कायद्याचं मूल्यमापन करा किंवा 1858च्या कायद्याचं टीकात्मक स्वरूपामध्ये मूल्यमापन करा असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो वर्णनात्मक परीक्षेमध्ये. सो भारतीय लोकांनी त्या कायद्यावर केलेल्या टीका किंवा या कायद्याच्या विरुद्ध भारतीय समाजसुधारक किंवा भारतीय लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. सो एक राष्ट्रवादी विचारधारा आणि स्थानिय नेत्यांचे अभिप्राय काय आहेत, या दोन गटात आपण याचा अभ्यास करतो. ठीक आहे. म्हणजे या कायद्याबद्दल राष्ट्रवादी विचारधारा काय होती, तर राष्ट्रवादी विचारधारा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला चालना देणारी प्रमुख शक्ती होती. ओके. आणि या विचारधारेने भारतीय जनतेमध्ये स्वाभिमान व आपलेपणा विकसित केला. ठीक आहे. राष्ट्रीय विचारधारामध्ये काय घेतोय आपण की स्वातंत्र्य लढ्याला या कायद्यांच्या मागची जी विचारधारा आहे ही स्वातंत्र्य लढ्याला चालना देणारी किंवा प्रेरणा देणारी होती. ओके. आणि या विचारधारेने भारतीय जनतेमध्ये स्वाभिमान व आपलेपणा विकसित केला. त्यानंतर स्थानिय नेत्यांचे अभिप्राय काय आहेत, तर स्थानिक नेत्यांनी ब्रिटिशांच्या धोरणांवर कठोर टीका केली. ओके. ही जी ब्रिटिशांचे पॉलिसी आणले गेले आहेत, ब्रिटिशांचे कायदे आणले गेले आहेत, हे भारतीय लोकांच्या हिताचे नाही आहेत, भारतीयांसाठी अतिशय जाचक स्वरूपाचे आहेत. 1858च्या कायद्यानुसार देखील भारतामध्ये हव्या त्या प्रमाणात सुधारणा मिळाल्या नाहीत किंवा फक्त एक आपल्याला आपल्या भाषेत म्हणलं तर भारतीय लोकांना गाजर दाखवण्याचंच काम ब्रिटिश राजसत्तेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे की काय, अशा स्वरूपामध्ये टीका हे स्थानिय नेत्यांच्या होत्या. ठीक आहे. सो कठोर टीका केली. त्यांच्या तीव्र प्रतिक्रियांनी स्वतंत्र भारतासाठी एक नवा मार्ग दाखवला. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रवादी विचारसरणी किंवा इथं आपण समाज सुधारक देखील म्हणू, समाज सुधारक अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, परंपरा आणि चालींमध्ये ओके उन्मलून पडलेला जो काही समाज आहे त्याला बाहेर काढण्यासाठी समाज सुधारक किंवा राष्ट्रवादी नेत्यांचे जे काही विचार होते ते पुढे जाऊन आपल्याला अतिशय बहुमोलाचे आहेत. ठीक आहे. सो ही विचारसरणी या ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्याला कामाला आलेली बघायला मिळते. सो भारताला स्वातंत्र्य करण्यामागचे त्यांचं योगदान आहे आणि इथून टप्प्याटप्प्याने एक राष्ट्रवादी विचारसरणी भारतामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. सो स्थानिय नेत्यांचे अभिप्राय काय आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि राष्ट्रवादी विचारधारा कशी डेव्हलप होत गेली हे आपल्याला 1858च्या कायद्यामध्ये बघतो. आता ब्रिटिशांचं समर्थन, राजकीय आणि सांस्कृतिक बळ देणाऱ्या त्या गोष्टी आहेत. ओके. ब्रिटिशांनी आपला राजकीय व सांस्कृतिक प्रभाव वापरून भारतीय जनतेवर नियंत्रण ठेवलं. याला भारतीय नेतृत्वानेही प्रखर विरोध केला होता. त्यानंतर व्यापारिक आणि आर्थिक समर्थन, ब्रिटिशांच्या व्यापारिक धोरणांची भारतातील आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाल्याची टीका झाली आणि त्यामुळे भारतीय व्यापार धंद्यांवर एक नकारात्मक प्रभाव पडलेला आहे. ठीक आहे.
व्यापारिक आणि आर्थिक समर्थन याच्यामध्येच बऱ्यापैकी ड्रेन ऑफ वेल्थ थेअरीचा यूज होतो. ड्रेन ऑफ वेल्थ ज्याला आपण संपत्तीचे निस्सारण असं म्हणतो. या विविध प्रकारच्या गोष्टी वापरून संपत्तीचे निस्सारण, ओके, हे कायदे वगैरे अशा विविध प्रकारच्या गोष्टी वापरून ब्रिटिशांनी या नियमांच्या माध्यमातून भारताची संपत्ती लुटून नेण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण भारताचं ब्रिटिशांच्या द्वारे केलं गेलेलं आर्थिक शोषण असं म्हणतो. क्लिअर आहे? सो त्यांच्या व्यापारी धोरणांची भारतातील आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला आणि त्याच्यामुळे भारतीय नेत्यांवर किंवा भारतीय समाजामध्ये ब्रिटिशांच्या प्रती एक नकारात्मक परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. क्लिअर आहे? चलो, आणि ब्रिटिश काय म्हणतात की राजकीय आणि सांस्कृतिक बळ देतं आणि व्यापारी आणि आर्थिक समर्थन, ओके, आणि एक दीर्घकालीन प्रभाव. आणि त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या निर्मितीवर देखील या कायद्याचा प्रभाव आहे असं म्हटलं जातं. आधुनिक भारताच्या निर्मितीवर 1858च्या कायद्याचा प्रभाव, 1858च्या भारतीय सुशासनाचा कायदा व त्याचा प्रभाव. ठीक आहे, इन्फ्लुएन्स काय आहे 1858च्या भारतीय सुशासनाचा कायदा, त्याचा भारतीय सुशासन व भारतावर त्याचा प्रभाव काय आहे. ठीक आहे, सो आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ह्या कायद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटा आहे असं म्हटलं जातं. या कालखंडातील घटना आणि विचारधारा आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे कारण ठरले. यामुळे अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सुधारणा घडून आल्या. ठीक आहे, IMP जो कायदा निर्माण केला तो भारतीय दृष्टिकोनातून फायद्याचा आहे की तोट्याचा आहे. ओके, त्यामागच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, क्लिअर आहे, त्याच्या भूमिका काय आहेत. आणि 1858चा भारतीय सुशासनाचा कायदा, त्या कायद्याचा एक दीर्घकालीन प्रभाव काय असणार आहे. सो दीर्घकालीन प्रभाव आपण बघितला की एक विचारधारा, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सुधारणा या कायद्यामधून घडून आल्या आणि आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये 1858च्या कायद्याचा प्रभाव आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ओके, 1858च्या आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये या कायद्याचं महत्त्व काय. ओके, तर सामाजिक सुधारणा. ओके, सामाजिक सुधारणांमध्ये आपण काय बघतो तर अन्न वस्त्र निवारा, आरोग्य आणि शिक्षण, शिक्षण. ठीक आहे, ज्याला आपण जीवनाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखतो. या सामाजिक सुधारणा 1858च्या कायद्यामधून काही प्रमाणात होत गेल्या असं आपल्याला तिकडे आपण अभ्यास करतो त्याचा. ओके, सो त्या ज्या सुधारणा होत्या त्या पूर्णपणे अपेक्षित सुधारणा ज्या होत्या त्या होऊ शकल्या नाही आणि ज्या पूर्णपणे सुधारणा होऊ शकल्या नाही त्या नंतरच्या टप्प्यामध्ये जाणवायला लागल्या. या निरंतर सुधारणा आजही आपल्या समाजामध्ये दिसून येतात. ओके, चलो, आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व. प्राचीन शासनातील परिवर्तन. या कालखंडाने प्राचीन शासन व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. या बदलांमुळे सत्तेचे केंद्रीकरण आणि प्रशासनाची नवी मांडणी निर्माण झाली होती. ओके, आणि एक नवीन युगाची सुरुवात. क्लिअर आहे? सो प्राचीन काळातलं असलेलं जे शासन आहे त्या शासनामध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये झालेलं परिवर्तन आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून शासनाची बसवलेली घडी जी काय असेल ब्रिटिशांच्या द्वारे, ती ह्या संपूर्ण ब्रिटिशांचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासामध्ये एक ऐतिहासिक महत्त्व या स्वरूपामध्ये आपण त्याच्याकडे बघतो. ओके, आणि त्याच्यातूनच एक नवीन युगाची सुरुवात करण्यात आली होती. म्हणजे नवीन युग म्हणजे काय तर ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही भारतातल्या गोष्टी होत्या त्या कोलॅप्स झाल्या आणि त्याच्यानंतर एक ब्रिटिश
सत्तेकडे प्रत्यक्षपणे भारताचा कारभार केला आणि ही एक नवीन युगाची सुरुवात म्हणून ओळखली जाते. आणि हे 1857च्या भारतीय सुशासनाच्या कायद्याचं एक नवीन ऐतिहासिक महत्त्व आहे. ठीक आहे. या कालखंडातील घटना, सुधारणा यामुळे एक नवीन युगाचा प्रारंभ झाला, ज्याने आपल्या समाजाच्या विविध पैलूंवर दीर्घकालीन प्रभाव टाकलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. सो या कायद्यामागची भूमिका आणि कायद्यामुळे झालेले भारतातले जे काही बदल असतील, सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 1858च्या भारतीय सुशासनाच्या कायद्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. जर टीकात्मक परीक्षण असेल, दीर्घकालीन प्रभाव काय आहेत, याचे इम्पॅक्ट्स काय आहेत, या कायद्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे, ओके, आणि भारतावर किंवा आधुनिक भारतावर या कायद्याचा परिणाम कशा स्वरूपात होतो, या अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला उत्तर देणं अतिशय व्यवस्थित सोपंच आहे. सो 1858च्या कायद्याचं जे काही वर्णन आहे ते सर्वांगीण मार्गाने किंवा सर्वांगीण त्याचं वर्णन करून मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे. ओके. जर प्रश्न कसाही विचारला गेला तर तुम्हाला निश्चितच उत्तरापर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे. देन 1858चा कायदा आपला क्लिअर झाला आहे. आपण आता शिफ्ट होतो आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. ओके. याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असंही म्हणतात. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. ओके. 1909. या कायद्याकडे बघताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे डिवाइड अँड रूल. डिवाइड अँड रूल. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये जाताना परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कोणत्या कायद्याच्या अंतर्गत भारतामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. तो त्यावेळेस तुम्ही उत्तर लिहा. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. ओके. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलं गेलं होतं. क्लिअर आहे. मी इकडे तुम्हाला मेन्शन करतो. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. टीकात्मक गोष्टी जर या कायद्याबद्दल बोलायच्या म्हटल्या तर मी तुम्हाला क्लिअर करतो. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले. ओके. आणि स्टेटमेंट लिहिताना तुम्ही असं लिहू शकता की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. ओके. हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांमध्ये फूट पाडून मुस्लिमांना ब्रिटिशांनी जवळ करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे जे भारतामधले मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी भारतामध्ये एक स्वतंत्र मतदारसंघ दिला जाईल. ओके. जेणेकरून मुस्लिम धर्म जो आहे तो ब्रिटिशांशी संधान साधेल किंवा जवळीकता निर्माण करेल आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये मुस्लिम हिंदूंच्या जवळ राहणार नाहीत, जेणेकरून ब्रिटिशांना त्या दोन्ही संघटित ताकदीचा संघर्ष करणं ओके अवघड जाईल. त्याच्यामुळे मुस्लिमांना ब्रिटिशांच्या जवळ कसं करता येईल आणि हिंदूंपासून त्यांना फूट कशी पाडता येईल म्हणजे डिवाइड कसं करता येईल. सो ही सगळी आखली गेलेली योजना म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. क्लिअर झालं. आता मोर्ले आणि मिंटो ही दोन वेगळी नावं आहेत, ती आपण पहिले बघून घेऊया. मी तुम्हाला सांगितलं होतं की
की 1858च्या कायद्यामध्ये 1858च्या कायद्यामध्ये पोझिशन निर्माण केली गेली होती, ती म्हणजे भारत मंत्री आणि व्हाईसरॉय. ओके. सो हे मोर्ले जे आहेत, मोर्ले होते भारत मंत्री आणि मिंटो व्हाईसरॉय. ओके. भारत मंत्री आणि व्हाईसरॉय यांनी भारतासाठी ज्या काही सुधारणा पाठवल्या होत्या. ओके. सो सुधारणांचं स्वरूप त्या कायद्याला होतं. ॲक्च्युली त्या सुधारणा नसायच्या. ब्रिटिशांचं धोरणच असायचं की मोठ्या प्रमाणामध्ये भारतीयांचं आर्थिक शोषण करणं. ओके. सो भारताच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल चालू होती राष्ट्रवादी नेत्यांची. त्या प्रमाणात ती प्रोसेसही सुरू झाली होती. तर हिंदू आणि मुस्लिम ही संघटित ताकद एकत्र आली तर आपल्याला यांचा प्रतिकार करणं अवघड जाऊ शकतं. त्यासाठी आपल्याला काही एक आयडिओलॉजी आणावी लागेल आणि ती आणली होती डिवाइड अँड रूल, म्हणजे ज्याला आपण फोडा आणि राज्य करा असं म्हणतो. ठीक आहे. सो 1909मध्ये त्यांनी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकला आणि स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे मुस्लिम समुदाय ओके ब्रिटिशांच्या जवळीक गेल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागे जी काही संघटित ताकद होती त्याच्यामध्ये ब्रेक झाला आणि ब्रिटिश या ठिकाणी यशस्वी झालेला आपल्याला बघायला मिळतात. ओके. सो स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय आणि राखीव मतदारसंघ म्हणजे काय, दोन प्रकारचे मतदारसंघ आपण बघितले मागच्या लेक्चरमध्ये. स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ याच्याबद्दल मी काही स्टेटमेंट केलेले आहेत, तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये ते व्यवस्थित बघून घ्या. ओके. सो स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळे फूट पडली हिंदू आणि मुस्लिमांमध्ये आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यामागे उशीर झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि 1909च्या कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर इम्पॉर्टंट आहे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ आणि भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासंबंधीच्या याच्यामध्ये स्टेटमेंट आहेत की मोर्ले म्हणतात. ओके. भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी करणे, ब्रिटिशांकडून भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी करणे याचे स्टेटमेंट तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये लिहायला उपयोगी पडतील. भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजेच चांदोबाची मागणी करणे होय, म्हणजेच चांदोबाची मागणी करणे. हे विधान ऑलरेडी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलं आहे, पण हे विधान कोणाचं आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जर हे विधान तुम्ही लिहिलं तर तुमचं उत्तर जे आहे ते प्रभावी वाटायला मदत होते. ओके. भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे चांदोबाची मागणी करणे होय, चांदोबाची मागणी करणे होय असं कोण म्हणायचं, मोर्ले. ओके. सो ही एक थीम आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909ची. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. आता आपण कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आणल्या गेल्या होत्या त्यांच्यावर चर्चा करून घेऊया. देन आपण शिफ्ट होणार आहोत 1919चा कायदा, नंतर 1935चा कायदा, 1947चा कायदा आणि मग इन बिटवीन कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीपासून आपलं सामान्य अध्ययन 2 पेपर 2ची सुरुवात होऊन जाईल. ओके. सो जी बेसिक म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि या सर्व कायद्यांचा प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेवर आहे. सो जी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ते आपल्याला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा सगळा बेस असणार आहे. ओके. मी परत तुम्हाला सांगतो, या सर्व कायद्यांचा प्रभाव आपल्या भारतीय राज्यघटनेवर आहे आणि 1935चा जो भारत सरकारचा कायदा आहे त्याच्यामधून जवळपास 260 तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत. ओके. म्हणजे राष्ट्रपती पद असेल, त्यानंतर राज्यपाल आहे आणि काही इम्पॉर्टंट स्रोत जे आहेत, न्यायव्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सोर्स जो आहे भारतीय राज्यघटनेचा तो आपण भारत सरकारचा कायदा 1935मधूनच वापरलेला आहे किंवा घेतलेला आहे. सो हे सगळे कायदे समजून घेणं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण थोडंसं हिस्टॉरिकल करतो आहे. ठीक आहे. चलो आता मोर्ले मिंटो सुधारणाचे मार्ग. ओके. मोर्ले मिंटो सुधारणा कायद्या मागील जो काही इतिहास लपलेला आहे तो आपण बघणार. क्लिअर आहे. चलो
आधीच्या सुधारणा पॉईंट 1. पॉईंट 2 मध्ये आपण बघणार आहोत अंकुश कोणाचा. ठीक आहे. भारताच्या राजकीय इतिहासामध्ये यापूर्वी देखील विविध सुधारणा झाल्या होत्या. ओके. या सुधारणा पुढील धोरणांच्या पाठबळासाठीही महत्त्वपूर्ण ठरल्या. म्हणजे ऐतिहासिक याच्या मागच्या कालखंडामध्ये देखील काही प्रमाणात सुधारणा झाल्या होत्या आणि या सुधारणा ज्या काही झाल्या ह्या पुढील सुधारणांसाठी देखील पाठबळ ठरतील असं मॉर्लेमेंटो कायदा 1909 मध्ये सांगितलं गेलं. ओके. सुधारणा कुठल्या कुठल्या झाल्या होत्या तर आपण बघितलं होतं 1858च्या कायद्यामध्ये काय झालं होतं तर भारतीयांना प्रतिनिधित्वामध्ये वाढ करून दिली होती. ओके. काही प्रमाणात मतदानाचा अधिकार देखील आपल्याला तिकडे दिला गेलेला बघायला मिळतो. काही ठिकाणी मतदानाचा अधिकार, ओके, प्रतिनिधित्वामध्ये काही ठिकाणी वाढ बघितली आपण. ओके. काही दीर्घकालीन ऐतिहासिक प्रभाव, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रभाव, राजकीय प्रभाव आपल्याला त्या कायद्याचा बघायला मिळतो. सो मॉर्लेमेंटोमध्ये काय सांगतात की आधीच्या सुधारणा देखील विविध प्रकारच्या झालेल्या आहेत आणि नवीन सुधारणा होण्यासाठी देखील हा कायदा पाठबळ ठरेल. ओके. सो अंकुश कुणाचा, या सुधारणा कोणत्या गटाच्या नियंत्रणात होत्या आणि त्यांचे मुख्य उद्देश काय होता याबद्दलची सविस्तर माहिती आपण 1909च्या कायद्यामध्ये शिकणार आहोत. ओके. चलो, या रिलेटेड तुम्हाला कुठलेही काही डाऊट्स असतील सो तुम्ही कौटिल्य IAS अकॅडमीशी संपर्क करू शकता. क्लिअर आहे. आणि सुधारणा करण्याबाबतचे हेतू काय होते सरकारचे ते आपण बघू. भारतीयांना राजकीय प्रतिनिधित्व जे 1858च्या कायद्यामध्ये एक पार्शली किंवा काही प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलं होतं. काही प्रमाणात होतं. ठीक आहे. लिहिताना तुम्ही काय लिहिणार की 1858च्या कायद्यामुळे काही प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलं. या काही प्रमाणातलं खूप महत्त्व असतं. प्रतिनिधित्व 1858 मध्ये. ठीक आहे. आता इकडे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन दिलं गेलं. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मॉर्लेमेंटो सुधारणा म्हणजे भारतीयांना ईस्ट इंडिया कंपनीच्या आणि ब्रिटिश शासनाच्या राजकीय यंत्रणेतील स्थान देण्याचा प्रयत्न. ओके. ब्रिटिशांचं जे पार्लमेंट आहे किंवा सुधारणा असतील त्याच्यामागे राजकीय हस्तक्षेप भारतीयांचा देखील असेल. सो यासाठी केला गेलेला प्रयत्न म्हणजे काय तर मॉर्लेमेंटो सुधारणा. त्यानंतर ब्रिटिश राजाचे हितसंबंध, ब्रिटिशांचं वसाहतीतील हितसंबंधांचं संरक्षण आणि त्यांच्या सत्तेची पायाभरणी करणं हे होतं. क्लिअर आहे. सत्तेची पायाभरणी करणं हे देखील आपण या कायद्यामध्ये बघतोय. ठीक आहे. चलो, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की सुधारणांचं मुख्य कारण काय होतं ब्रिटिशांच्या वसाहतीतील हितसंबंधांचं संरक्षण करणं आणि त्यांच्या सत्तेची पायाभरणी करणं हे होतं. म्हणजे ब्रिटिशांना ह्या केसमध्ये आपली सत्ता टिकवणं हे खूप आवश्यक होतं की रिफॉर्मर्स जे आहेत ते रिफॉर्मर्स आता राष्ट्रवादी विचारसरणी किंवा राष्ट्रवादी विचार जो आहे त्याचा उदय मोठ्या प्रमाणात इकडे झालेला होता आणि सुधारणा भारतीयांना द्यायच्या आणि सुधारणा देताना ह्या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवणं हे देखील त्यांच्याकडे एक महत्त्वाची टास्क होती. ठीक आहे. सो विधायी सुधारणा 1909च्या कायद्यामध्ये विधायी सुधारणा काय आहेत तर मर्यादित मताधिकारांचा प्रारंभ. एक. ओके. मर्यादित मताधिकार म्हणजे काही लिमिटेड लोक असतील, लिमिटेड घटक असतील, मर्यादित घटकांनाच मतदान करण्याचा अधिकार याला आपण मर्यादित मताधिकाराचा प्रारंभ असं म्हणतो. ठीक आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही व्यापाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार होता. ओके. नंतर काही जातींना होता. सो त्याच्यामध्ये जे चेंजेस आहेत सर मर्यादित मताधिकारांचा प्रारंभ जो आहे 1909च्या कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर विधान परिषदांची पुनर्रचना ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स म्हणतो. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ज्या आहेत
लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची पुनर्रचना झालेली पाहायला मिळते. ओके, त्याच्यामध्ये सदस्य संख्या, पुनर्रचना म्हणजे काय तर विधान परिषदेची पुनर्रचना झाली, त्यामध्ये सदस्य संख्येमध्ये बदल केले गेले. ठीक आहे. त्यानंतर प्रांतीय विधान परिषदांची निर्मिती. ओके, प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर आणि केंद्रीय विधान परिषद. ठीक आहे. विधायी सुधारणा काय काय आहेत ते बघून घ्या एकदा. ठीक आहे. मर्यादित मताधिकार, विधान परिषदांची पुनर्रचना, केंद्रीय विधान परिषद आणि प्रांतीय विधान परिषदांची नेमणूक. प्रांतीय विधान परिषदांची निर्मिती. ठीक आहे. कोणकोणत्या गोष्टी आल्या ह्या कायद्यामध्ये 1909च्या कायद्यामध्ये. जर तुम्ही असं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन जर दिलं, ह्या अशी मांडणी केली की काय काय सुधारणा झाल्या होत्या, विधायी सुधारणा काय काय होत्या, हे जर तुम्ही तिकडे व्यवस्थित असं फ्लो चार्टमध्ये जर मेन्शन केलं तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट मार्क्स मिळतात. ठीक आहे. चलो, आता मर्यादित मताधिकारांचा प्रारंभ यामध्ये तुम्ही लिहू शकता की संपत्ती असलेल्या आणि कर भरणाऱ्या नागरिकांनाच मत देण्याचा अधिकार. ओके, ज्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात आहे, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे किंवा जी लोक कर भरतात, अशाच लोकांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळाला होता. त्यालाच आपण मर्यादित मताधिकार असं म्हणतो. आणि मर्यादित मताधिकाराचा प्रारंभ 1909च्या कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. देन विधान परिषदांची पुनर्रचना. काय झालं याच्यामध्ये तर सदस्य संख्या आणि प्रतिनिधित्व यांचा पुनर्वापर करण्यात आला. ठीक आहे. देन प्रांतीय विधान परिषदा, प्रांतामध्ये विधान परिषदा स्थापन केल्या गेल्या. ओके, स्थानिक प्रतिनिधित्वाचा मोठ्या प्रमाणात समावेश, प्रांतीय सदस्यांचं निराकरण करण्यासाठी एक मंच निर्माण झाला. ओके, स्थानिक सदस्यांचं तिकडे संख्या वाढवली गेली. केंद्रीय विधान परिषदा म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर कायदे बनवण्याचं एक प्रमुख साधन, ज्यामुळे केंद्राला अधिक शक्ती प्राप्त झाली. ओके, ज्याला आपण विशेष अधिकार म्हणतो. सेंट्रलला एक विशेष अधिकार प्राप्त झाला आणि केंद्रामध्ये एक विशेष शक्ती निर्माण झाली होती. ओके, सो केंद्रीय विधान परिषदा. आता कार्यकारी सुधारणा, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह रिफॉर्म्स म्हणतो. एक्झिक्युटिव्ह रिफॉर्म्स. ओके, चलो, याच्यामध्ये आहे कार्यकारी मंडळातील भारतीय सदस्य, कार्यकारी मंडळ. ओके, कार्यकारी मंडळामध्ये भारतीय सदस्य कोण आहेत आणि त्यामधले असणाऱ्या तांत्रिक समित्या, यांच्यावर आपण चर्चा करूया. कार्यकारी मंडळातील भारतीय सदस्य, याच्यामध्ये कार्यकारी मंडळात भारतीय सदस्यांचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे भारतीय प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढला. आता पहिल्यांदाच या गोष्टी या कायद्यानुसार होत आहेत. ठीक आहे. भारतीयांचा समावेश आणि भारतीय प्रशासनामध्ये भारतीयांचा सहभाग. कायदा माहितीच आहे तुम्हाला, कुठल्या कायद्याबद्दल आपण चर्चा करतोय. ठीक आहे. देन तांत्रिक समित्या म्हणजे टेक्निकल कमिटीज आहेत. तांत्रिक समित्या स्थापन केल्यानंतर तांत्रिक तज्ज्ञांचं योगदानाने निर्णायक प्रक्रिया सुधारली व अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग झाला. ठीक आहे. इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा उपयोग झालेला आहे. क्लिअर. चलो, कार्यकारी मंडळातील भारतीयांचं सदस्यत्व वाढलं आणि भारतीय प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढला आणि तांत्रिक समित्या जे काही निर्णय होते ते सुधारत गेले आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला तिकडे झालेला आपण पाहतोय. ठीक आहे. चलो, त्यानंतर भारतीय समाजाची या कायद्याबद्दलची प्रतिक्रिया काय? – 1858चा कायदा, 1909चा कायदा यांच्यावर टीकात्मक परीक्षण करा किंवा कायद्याचं परीक्षण करा किंवा कायद्याचं महत्त्व सांगा, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे वर्णनात्मक पद्धतीमध्ये
तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ओके, मूल्यमापन करा, टीकात्मक परीक्षण करा किंवा कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदींची माहिती सांगा. ओके, किंवा वर्णन करा, कायद्याचं वर्णन करा 1858च्या किंवा 1909च्या कायद्याचं. ओके, 1858 आणि 1909च्या दोन्ही कायद्यांमधला फरक सांगा. ओके, 1909च्या कायद्याबद्दल तुमचं मत मांडा. अशा स्वरूपात तुम्हाला तिकडे डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. सो या कायद्याबद्दल भारतीय समाजाची प्रतिक्रिया काय होती? कायद्याबद्दल भारतीय समाजाची प्रतिक्रिया. ओके, समर्थन आणि विरोध हे दोन्ही गोष्टी आहेत. काही भारतीय गटांनी नव्या धोरणांना समर्थन दिलं. हे समर्थन देणारी लोक कोण असतील तर तुम्हाला इतिहासामध्ये या गोष्टी समजल्या पाहिजेत. एक मवाळ गट आणि एक आहे जहाल गट. ओके, ज्याला आपण मवाळला मॉडरेट म्हणतो, मॉडरेट, आणि आहेत एक्स्ट्रीमिस्ट. तुमच्यामध्ये पण तुमचे काही मित्र मवाळ असतात आणि काही जहाल असतात. जहाल जी लोक आहेत ती डायरेक्ट अटॅक करतात, त्यांना जास्त वेळ वाट पाहणं जमत नाही. ओके, जहाल म्हणजे क्रांतिकारी विचारसरणीची हे लोक असतात आणि अतिशय शांत, नेमस्त किंवा अर्ज करू, विनंत्या करू, मंजूर होऊन जाईल अशा स्वरूपाची लोक असतात मवाळ लोक. आणि एक जहाल. ठीक आहे. सो 1909मध्ये ज्या आपल्याला सुधारणा मिळत आहेत ब्रिटिशांच्याद्वारे त्याचं समर्थन केलं पाहिजे. ब्रिटिश शासन आपल्यासाठी काहीतरी करतं आहे अशा एका गटाला वाटायचं. आणि दुसऱ्या गटाचं म्हणणं असं होतं, दुसऱ्या गटाची विचारसरणी अशी होती की आपण बहुतांश मागण्या त्यांच्याकडे मागतोय. ओके, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या गरजांसंबंधी ब्रिटिश शासन आपल्याबद्दल कोणत्याही गोष्टीची ओके आत्मीयता दाखवत नाही. सो हे बहुतांश नाकारलं जात आहे. असा एक गट होता त्याला आपण जहाल म्हणतो. ठीक आहे. सो समर्थन आणि विरोध. सो काही गटांना वाटायचं की आपल्याला काय मिळतं आहे, तर इतरांनी तीव्र विरोध प्रकट केला. विविध सामाजिक आणि राजकीय प्रभावांनीही ही दृष्टिकोनात फरक झाला होता. ठीक आहे. सो दोन गट आहेत कायद्यामध्ये, कायद्याच्या विरोधात बोलणारी आणि एक कायद्याच्या बाजूने बोलणारी. सुधारणा व समित्यांचे निर्णय काय आहेत? सुधारणा समित्यांकडून धोरणांचे पुनरावलोकन केलं गेलं आणि त्यांनी सुधारणा आणि बदलावर निर्णायक निर्णय घेतले, ज्यामुळे विविध सुधारणा कार्यक्रम झाले. ठीक आहे. समाजाची प्रतिक्रिया म्हणजे समाजाच्या भूमिका या दोन्ही साईडने असतात, एक समर्थनार्थ आणि एक विरोधार्थ. ओके. देन ब्रिटिश सरकारची प्रतिक्रिया काय? आपण भारतीय लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, त्यानंतर ब्रिटिश सरकारची या कायद्याबद्दलची प्रतिक्रिया काय? एक राजकीय दबाव होता, प्रतिबंधक उपाय आहेत असं ब्रिटिश सरकार म्हणतंय की ब्रिटिश सरकारने नव्या उपायांनी निर्माण झालेल्या राजकीय दबावाचा सामना करण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना सत्तेवर टिकून राहणं सोपं झालं. ठीक आहे. सो कायद्याच्या सुरुवातीलाच बोलताना मी तुम्हाला या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की एक राष्ट्रवादी नेत्यांचा उदय इकडे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रवादी नेत्यांची विचारसरणी जी काही आहे ती वाढलेली मिळते आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी विचाराच्या माध्यमातून आपला देश वाटचाल करतोय असं ब्रिटिशांना त्या गोष्टीची भीती बसलेली होती. आणि त्याच्यानंतर भारताला बहुतांश प्रमाणात सुधारणा द्याव्या लागतील किंवा पार्लमेंटमध्ये किंवा संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये ह्या परिषदांमध्ये ओके भारतीयांना मोठ्या प्रमाणात आपल्याला समाविष्ट करून घ्यावं लागेल. शासकीय व्यवस्थांमध्ये भारतीयांना समाविष्ट करून घ्यावं लागेल, तरच ही भारतीय लोकांमध्ये पेटलेली चिंगारी जी आहे ती काही प्रमाणात का होईना ते शमवण्यासाठी या कायद्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो असं वाटलं होतं. आणि सत्तेवर या गोष्टी आपण केल्या तर सत्तेवर राहणं किंवा टिकून राहणं आपल्यासाठी सोयीचं असेल. हे धोरण ब्रिटिशांचं 1909च्या कायद्यामागचं होतं. ठीक आहे. आणि काही प्रतिबंधक उपाय होते, जसे की ब्रिटिश सरकारने सुधारक समूहांची दडपशाही आणि बंडाळ्यांचे निवारण करण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाय अवलंबले, जेणेकरून शांतता आणि स्थिरता राखली जाऊ शकेल. ठीक आहे.
जे जे काही लोक होते राष्ट्रवादी विचारसरणीचे त्या लोकांना त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करायची, दडपशाही राबवायची. ओके, आणि जेणेकरून त्या प्रांतामध्ये शांतता प्रस्थापित करतायत. क्लिअर आहे? चलो, आणि कायद्याचे दीर्घकालीन परिणाम काय आहेत? ठीक आहे. राष्ट्रीय चळवळीवर परिणाम, प्रांतीय राजकारणाचे परिवर्तन, म्हणजे या कायद्यामुळे सुधारणा तर दिल्या गेल्याच नाही, पण त्याचे परिणाम जे आहेत ते प्रांतीय राजकारणामध्ये झालेले आहेत. ओके, त्यानंतर या दोन्ही गोष्टी आपण डिस्कस करून घेऊया. राष्ट्रीय चळवळीवर काय काय परिणाम आहेत त्याचे. ओके, धोरणात्मक बदलांनी भारतीय राष्ट्रीय चळवळीतील नेतृत्व आणि कार्यपद्धतीवर दूरगामी परिणाम घडवले, ज्यामुळे अधिक व्यापक कार्यसंघटना केली गेली. ठीक आहे, एक संघटना पुढच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात उदयास आल्या आणि पुढे भारताचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या संघटनांचा देखील किंवा त्या संघटनांनी निर्माण केलेले जे काही धोरणात्मक उपाय होते ते देखील आपल्याला इकडे कामी आलेले पाहायला मिळतात. राष्ट्रीय चळवळीवरील परिणाम. त्यानंतर प्रांतीय राजकारणाचा परिणाम, प्रांतीय राजकारणाचे परिवर्तन. ठीक आहे, नवीन बदलांनी प्रांतीय राजकीय संरचनांमध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवले, ज्यामुळे स्थानिक सत्ता केंद्रे मजबूत होऊन त्यांनी राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकण्यास सक्षम झाले होते. ठीक आहे, त्यानंतर सुधारणा, स्थायित्व, सुधारणा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कठोरता आणि कालबद्धता. ओके, कालबद्धतेमध्ये काय असेल की त्या कोणत्या काळामध्ये त्या सुधारणा अंमलात आणल्या जात आहेत. ठीक आहे, कठोरता आणि कालबद्धता. सुधारणात कठोरता याचा अर्थ काय असतो की सुधारणा किती ठोस व दुरुस्त होत असतात हे दर्शवितं. ठीक आहे, सुधारणात कठोरता. ठीक आहे, कार्यभाराचे विभाजन. प्रांतीय शासन यंत्रणा प्रणालीचे एक प्रमुख भाग आहे जे प्रांतांची स्वायत्तता सुनिश्चित करतं. एक प्रांतांना स्वायत्तता प्रदान केली गेली. ठीक आहे, केंद्रीय प्रशासनाच्या कार्यांना सभेत ठरवत आहे त्याचे नियमन आणि कार्यभाराचं विभाजन मध्यवर्ती प्रांतीय व्यवस्था अंतर्गत विविध कारभारांचं वितरण ठरवत आहे. ठीक आहे, म्हणजे केंद्र, राज्य यांचे अधिकारांचे विभाजन आणि एक डायरकी सिस्टीम 1919च्या कायद्याने भारतामध्ये आणली गेली, जी प्रांतांना आणि केंद्रांना मोठ्या प्रमाणात त्या कायद्याच्या माध्यमातून स्वायत्तता प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1858चा कायदा, त्यानंतर 1909चा कायदा आणि 1919चा कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आपण ज्याला म्हणतो, 1909चा कायदा, यांच्याबद्दलच्याच ज्या ज्या काही त्याचे परिणाम आहेत, ते मूल्यमापन आहे, त्याच्यामध्ये काय सुधारणा आहेत. ओके, कोणकोणत्या गोष्टींवर भारतीय नेत्यांच्या टीका आहेत. भविष्य काळामध्ये वाटचाल कशी त्या कायद्याची आपल्याला मिळाली किंवा त्याच्या मग ते सुधारणा वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा आपण सगळी चर्चा केलेली आहे. ओके, नंतरच्या टप्प्यामध्ये आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये राहिलेल्या काही उर्वरित बाबींवर चर्चा करू. 1935 आणि 1947च्या कायद्यावर चर्चा करू, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यावर. नंतर आपण राज्यघटनेवर कम्प्लिटली शिफ्ट होऊन जाणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कौटिल्य IAS अकॅडमीशी संपर्क करा. थँक्यू.